आज आपण मिदकी बनवलेली आहे. यालाच बाजरीचा उंडा असं सुद्धा म्हटलं जातं. यालाच संक्रांतीचे लाडू, भोगीचे लाडू असे सुद्धा म्हटले जातात. थंडीच्या दिवसात हे आवर्जून खाल्ले जाते. मिदकी हा शब्द कन्नड आहे. घरी कन्नड बोलत असल्यामुळे मिदकी हा शब्द घरात परिचयात आहे. म्हणून मी तोच शब्द या रेसिपीसाठी दिलेला आहे. याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. एकदा खाल्ला ना, तर याच्या तुम्ही प्रेमात पडाल. आणि जेवढ्या रेसिपी थंडीच्या दिवसासाठी केल्या जातात ना, त्यामध्ये ही रेसिपी तुमची इन्क्लूड होईल याची खात्री. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं बाजरी स्वच्छ धुवून जरासं सुकवून सावलीमध्येच भाजून दळून आणायची आहे. यासाठी लागणारं साहित्य दिलेलं आहे. मेजरमेंट सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. वेलची जराशी गरम करून साखर घालून त्याची पावडर करून ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. साजूक तूपच वापरायचं आणि त्यामध्ये काजू आणि बदाम तळून घ्यायचे आहेत. काजू बदाम घालणं हे टोटली ऑप्शनल आहे, पण मिदकीमध्ये त्याचा क्रंच चांगला येतो. भाजलेली बाजरी ज्वारीचं पीठ दळतो तसं दळायचं किंवा 2 नंबरची चाळण टाकून दळायचं. पीठ चाळून घेतलेलं आहे. त्याच्या वरचा जो कोंडा आहे तो पण मी त्यामध्येच घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाणी इकडं उकळायला ठेवलेलं आहे. बाजरी आपण भाजलेली होती त्यामुळं भाकरीला चिकटपणा येणार नाही यासाठी गरम पाणी आपण घालत आहे. यालाच उतवणी असं सुद्धा म्हटलं जातं. जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतो ना, सेम तसंच पीठ हे मळून घ्यायचं आहे. वरून लागलं तर थोडंसं साधं पाणी वापरलं तरी चालेल. जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच पिठाचे मी टोटल 3 गोळे केलेले आहेत. गोळा चांगला मळून घ्यायचा आणि याची दशमीसारखी जाड भाकरी करायची आहे. स्क्रीनवर तुमचं लक्ष राहू दे काही महत्त्वाच्या गोष्टी. हे पीठ दळताना आपल्याला ज्वारीच्या पिठासारखंच दळायचं आहे. त्याच्यापेक्षा मोठे दळू नये, नाहीतर मग मितकी थोडेसे कोरडे किंवा ड्राय बनतात. शिवाय त्याची भाकरी थापताना पूर्ण काठ चिरले जातात. स्क्रीनवर बघू शकता, याची भाकरी मी दशमी इतकी जाड थापलेली आहे. याच्यापेक्षा जाड थापू नये, नाहीतर मग कणिकच खाल्ल्यासारखी लागेल. या भाकरीचं डायमीटर साधारण 1 आहे. दुसरीकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. शक्यतो भाकरी लोखंडी तव्यावरच भाजावी. गॅसची फ्लेम मीडियम टू हायच ठेवावी, म्हणजे भाकरी गुलाबी रंगावर आतपर्यंत चांगली भाजून होते. नेहमी जसं भाकरी करून घेतो सेम तशीच भाकरी आपल्याला करायची आहे. भाकरी भाजताना एक काळजी घ्यायची की सगळी भाकरी ही गुलाबी रंगावर खरपूस भाजून झाली पाहिजे. कुठंही कच्ची राहू नये. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गुलाबी रंगावर एकसारखी भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. नंतर गॅसवर पालथी टाकून थोडीशी शेकून घेतली तरी चालेल किंवा तव्यात पालथी घातली तरी सुद्धा चालेल. ज्या बाजूला भाकरीचा पापुद्रा आहे त्या बाजूचे काठ सुद्धा व्यवस्थित भाजायचे आहेत. एकूण काय, मितकीची चव चांगली लागावी आणि जास्त दिवस व्यवस्थित टिकावी म्हणून आपल्याला भाकरी सगळ्या बाजूनी भाजायची आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, भाकरी जर खूप जाड लाटली गेली आणि भाजताना अगदी व्यवस्थित नाही भाजली तर मितकी खाताना कच्चं कच्चं पीठ खाल्ल्यासारखं लागतंय. त्यामुळं भाकरी भाजताना व्यवस्थित काळजी घ्यावी. अशा तऱ्हेने मी 3ही भाकरी भाजून घेतलेली आहेत. 3ही भाकरी बुट्टीमध्ये पसरून थोड्याशा कोमट होऊ द्यायच्यात. त्यानंतर त्याचे मोडून तुकडे करून घ्यायचे आहेत. ही भाकरी फार थंड होऊ देऊ नये. मुळात बाजरी ही वृक्ष किंवा ड्राय असल्यामुळे थंड झाल्यानंतर अगदीच कडक किंवा तुकडे पडल्यासारखे होतात. त्याच्या आधी आपल्याला याचे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. बारीक करून झाल्यानंतर त्याचं टेक्स्चर मी तुम्हाला जवळून दाखवते. साधारण ओवा असतो ना, तेवढ्या आकाराचं हे बारीक झालेलं आहे. याच्यापेक्षा बारीक होत पण नाही आणि आपल्याला याच्यापेक्षा बारीक करायचं पण नाहीये. बारीक केलेली भाकरी मी जाडसर चाळणीने चाळून घेतलेली आहे. चाळणीत राहिलेला जो भाग आहे, तो परत एकदा मिक्सरला अजून थोडी भाकरी घालून लावायचा आहे आणि तेही परत चाळून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेने मी सर्व भाकरी मिक्सरला बारीक करून व्यवस्थित चाळून घेतलेली आहे. वर चाळणीत राहिलेला भाग आहे, तोही मी त्यामध्येच घातलेला आहे. सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. गुळाचा पाक करेपर्यंत हे वाळू नये, सुकू नये म्हणून
एका डब्यामध्ये ट्रान्सफर करून त्याला झाकण लावून ठेवणार आहे. जे काजू बदाम आपण तळून घेतलेले आहेत ते खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून बाजूला तयार करून ठेवायचे आहेत. सोबत वेलची पावडर सुद्धा घेतलेली आहे. काजू बदाम तळण्यासाठी जे तूप वापरलं होतं तेच तूप मी या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे. अजून 2 टेबलस्पून मी तूप ॲड केलेलं आहे. तूप व्यवस्थित मेल्ट झालं की पातेल्याला पहिल्यांदा ग्रीसिंग करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे. गूळ एकसारखा व्यवस्थित हलवत राहायचा आहे. गॅसची फ्लेम इथं स्लोच ठेवलेली आहे. गूळ एकसारखा चिरायचा म्हणजे तुपामध्ये तो एकसारखा वितळतो. आता गुळाचे कोणतेही खडे राहिलेले नाहीत. गूळ पूर्ण विरघळलेला आहे. इथं आपल्याला कोणताही पाक बघायचा नाही. यामध्ये मोजून 5 टेबलस्पून पाणी घालायचं आहे. मी वरून अजून 1 टेबलस्पून पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. या पूर्ण रेसिपीमधली ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे किंवा ही ट्रिक आहे. यामधलं पाणी जे आहे याच्यावरच मितकीचं टेक्स्चर अवलंबून असणार आहे. गुळात पाणी घातल्यानंतर व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी बारीक केलेली भाकरी आहे बाजरीची ती यामध्ये घालून एकसारखं हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम स्लोच आहे. मिश्रणाच्या टेक्स्चरकडे तुमचं लक्ष राहू दे. याचा गोळा होत आला मिश्रणाचा की आपल्याला पातेलं लगेचच गॅसवरून बाजूला करायचं आहे. हे अजून सुद्धा सहज उलटण्याने पसरलं जातंय. गूळ लगेचच आळून येतो त्यामुळे अर्धा मिनिटातच हे टेक्स्चर जे आता स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ते टेक्स्चर आपल्याला अर्धा मिनिटातच मिळते. लगेचच यामध्ये वेलची पावडर आणि काजू बदाम घालायचे आहेत. इथंच भाजलेले तीळ सुद्धा घालायचे आहेत जे माझ्याकडून घालायचे राहून गेले. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि स्क्रीनवर मितकीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. गॅसवरून पातेलं लगेचच बाजूला काढून घ्यायचं आणि सगळं मिश्रण परातीत काढायला चांगल्या प्रमाणात जरासं तूप लावून घ्यायचं. याचं कारण की त्याचा चटका बसणार नाही हेही एक कारण आहे, पण त्या तुपाची चव त्या लाडूला फार छान लागते. गरम गरम मिश्रणाचे भाग करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला एक एक लाडू वळून घ्यायचा आहे. चांगला गुळगुळीत करून घ्यायचा. इथं जरी या मिश्रणाचे लाडू बनवलेले असले तरी मूळ याची जी पद्धत आहे ना ती पण बघूया. याला वाटीसारखा शेप दिला जातो आणि यामध्ये तूप भरून मग ते खाल्ले जाते. पण बाजरी भाजलेली असल्यामुळे ते काठ चिरतात आणि मग त्यामध्ये वेळ फार जातो, म्हणून मी इथं पटपट लाडू करून घेतलेले आहेत. तयार झालेली मितकी मी तुम्हाला फोडून दाखवत आहे. याचं टेक्स्चर अतिशय सुंदर आणि चवीला अतिशय उत्कृष्ट लागतो. तुम्हाला आवडणार याची गॅरंटी. ही मितकी खायची कशी ते बघूया. लाडू फोडून त्याच्यावर साजूक कणीदार तूप घातलं जातं आणि हे असेच उचलून खायचे. एक मितकी खाल्ली ना पुढचे 4-5 तर तुम्ही खाल्ल्याशिवाय उठणार नाही याची गॅरंटी. तीळ घालणं हे टोटली ऑप्शनल आहे, पण चवीला खूप मस्त लागते. तुम्ही घालून बघा. मी मिश्रणात घालायचे विसरले म्हणून असे वरून घातले होते. इथं माझा मितकीचा व्हिडिओ कंप्लीट होत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.